महत्वाचा प्रश्न असा आहे की त्याने अपात्र कोणालाच केलेलं नाहीये। मूळ खटला, मूळ केस ही अपात्रतेची होती, अपात्र कोणालाच ठरवलं नाही। म्हणजे जर आमची घटना ही तुम्ही ग्राह्य धरत नसाल, मग तुम्ही आम्हाला अपात्र का नाही केलं? आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांनी जो निर्णय दिला की ही शिवसेना कोणाची आज महाराष्ट्रातला लहान मूल सुद्धा सांगू शकतं, एवढे स्पष्ट स्वच्छ आहे। पण निवडणूक आयोगाचा निर्णय जो मुळामध्ये चुकीचा आहे आणि जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही त्याला आव्हान दिलेलं आहे, तोच त्यांनी ग्राह्य धरला। म्हणजे निर्णय देताना त्यांचा पायच चुकलेला आहे, डळमळीत आहे आणि हा पूर्णपणे अगदी निर्लज्जपणाचा कळस हा त्यांनी गाठलेला आहे। माझं कायद्याचं ज्ञान तेवढं काही मोठं नाहीये। मला तर असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाचा त्यांनी जो अपमान केलेला आहे त्याच्याबद्दल अवमान याचिका दाखल करता येते का हे आम्ही बघणार आहोत। पण मला नाही वाटत अवमान याचिका दाखल करता येत असेल आणि म्हणूनच ते जे काही त्यांना एक प्रोटेक्शन असतं त्याचा त्यांनी आज गैरफायदा घेतलेला आहे। हा त्यांनी गैरफायदा घेतलेला आहे। महाराष्ट्रातल्या जनतेला आणि सर्वोच्च न्यायालयाला मी विनंती करतोय की देशातली लोकशाही तर यांनी पायदळी तुडवलेली आहेच, पण आता सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व सुद्धा शिल्लक राहणार आहे की नाही हे सर्वोच्च न्यायालयाने आता ठरवायचं आहे। सर्वोच्च न्यायालयाने जर आम्हाला त्यांच्या विरुद्ध अवमान याचिका दाखल करता येत नसेल तर स्वतःहून ज्याला सुमोटो म्हणतात अशी काही कारवाई सर्वोच्च न्यायालय करणार आहे का? आणि हा विजय तमाम शिवसैनिकांचा आणि या महाराष्ट्रातल्या जनतेचा, बाळासाहेबांच्या विचाराचा, दिघे साहेबांच्या विचाराचा। न्यायालय ते कोणालाच मानत नाहीत, ते न्यायालयाला पण मानत नाहीत, निवडणूक आयोगाला पण मानत नाहीत। ते या सर्व संस्थांपेक्षा मोठ्या स्वतःला समजतात। ते सुप्रीम कोर्टाला देखील अनेक वेळा सल्ले दिले त्यांनी। निवडणूक आयोगाला चुनाव आयोग म्हटलेला आहे, आज अध्यक्षांवर पण आरोप केलेले आहेत। आणि म्हणून यांना लोकशाहीमध्ये लोकशाही मार्गाने दिलेली एक मोठी सबक, एक चपराक आहे। न्यायालयात जायला सगळ्यांना मोकळीक आहे। मी एवढंच सांगतो की जे 2019ला या महाराष्ट्रातल्या जनतेबरोबर यांनी जो धोका केला, विश्वासघात केला, बेईमानी केली, त्याचं हे उत्तर आहे।